पाहुयात पुढची बातमी। सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली बारामतीमध्ये जन आक्रोश आंदोलन केलं जाणार आहे। कांदा आणि दूध दरवाढीसाठी हे जे जन आक्रोश आंदोलन आहे ते असेल तर बारामतीमध्ये आज सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दूध दरवाढीसाठी भिगवण चौक इथं जन आक्रोश आंदोलन केलं जाणार आहे। कांद्याला हमी भाव आणि दुधाला रास्त दर मिळालाच पाहिजे यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे। त्याच्यामुळे आता हे जे आंदोलन आहे त्याचं स्वरूप नेमकं कसं असेल ते बघावं लागेल। दरम्यान बारामतीमध्ये स्वतः खासदार सुप्रिया सुळे आंदोलनामध्ये उतरणार असल्याचं कळत आहे, तर योगेंद्र पवार सुद्धा त्यांच्या सोबत असतील। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विकास कोकरे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल? जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे, साधारणतः किती वाजता हे आंदोलन सुरू होईल आणि नेमक्या काय मागण्या असतील? नक्कीच फरा, आज बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे आणि योगेंद्र पवार यांच्या माध्यमातून बारामती शहरातील भिगवण चौक येथे कांद्यासाठी व दुधाच्या दरवाढीसाठी त्या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे। साधारणतः 9:30 वाजण्याच्या सुमारास हे आंदोलन बारामतीमधील भिगवण चौकात सुरू होणार आहे। कांद्याला योग्य तो हमीभाव मिळाला पाहिजे आणि दुधाला योग्य तो रास्त दर मिळाला पाहिजे अशी मागणी आता या जन आक्रोश मोर्चातून खासदार सुप्रिया सुळे करणार आहेत। कारण गेल्या काही दिवसापासून जे दुधाचे भाव आहे ते 1-2 रुपयांनी कमी होताना झाल्याचे पाहायला मिळत आहेत आणि जे दुधाला शासनाकडून जे अनुदान मिळते हे अनुदान देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होताना दिसत नाही। गेल्या आठवड्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचा दौरा काढला होता। या दौऱ्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी भेटून सुप्रिया सुळेंना त्या ठिकाणी दुधाच्या दरामध्ये वाढ व्हावी किंवा दुधाला एक हमीभाव मिळावा किंवा कांद्याला हमीभाव मिळावा अशा मागण्या देखील त्या दौऱ्यामध्ये करण्यात आल्या होत्या आणि त्याच अनुषंगाने आता खासदार सुप्रिया सुळे यांनी या शेतकऱ्यांच्या जनभावना लक्षात घेऊन आज बारामती शहरामध्ये त्या ठिकाणी भिगवण चौकामध्ये आज कांद्याला हमीभाव मिळावा आणि दुधाला रास्त दर मिळावा यासाठी जन आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढला जाणार आहे। या मोर्चामध्ये योगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शेतकऱ्यांना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। फरा, निश्चितच या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना सहभागी होण्याचं आवाहन केल्याचं दिसतंय। दरम्यान एक जे शेतकरी आहेत त्यांचं नेमकं याविषयी काय म्हणणं आहे? कारण तुम्ही सांगितलं तसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून हे काही आंदोलन आहे त्याचं नियोजन केलं आहे, पण शेतकरी इथले दूध उत्पादक शेतकरी असतील किंवा कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? ते दराची मागणी करतायत का? तसं पाहिलं तर गेल्या आठवड्यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे हे बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या दौऱ्यावरती होत्या। या दौऱ्यावेळेस जे काही स्थानिक भागातील ग्रामीण शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आणि आपल्या ज्या काही प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्यापुढे प्रामुख्याने मांडल्या। कांद्याचे दर आता जे काही पडताना पाहत आहेत यामुळे शेतकरी कुठेतरी हातबल होताना दिसत आहे आणि या कांद्याला योग्य तो हमीभाव मिळावा अशा मागण्या देखील शेतकऱ्यांकडून खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे करण्यात आल्या। तर दुसऱ्या बाजूला दुधाच्या प्रश्नाबाबत ग्रामीण भागातला सगळ्यात शेतकऱ्यांचा शेतीचा जोड व्यवसाय म्हणून दूध धंदा म्हणून ओळखला जातो आणि या दुधाला आता शासनाकडून जे 5 रुपये अनुदान मिळते हे अनुदान योग्य वेळी जमा होत नाही आणि काही शेतकऱ्यांना मात्र हे अनुदान मिळालंय, मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा झालेलं नाही। यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी शासनाकडून जो आम्हाला दुधाला जे 5 रुपये अनुदान मिळतं हे अनुदान न मिळता आमच्या दुधाला योग्य तो रास्त दर मिळावा अशा मागण्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे केल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळेंनी या लोकांच्या सगळ्यात जनभावना शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत हे ऐकून घेऊन त्या ठिकाणी सुप्रिया सुळेंनी हे जन आक्रोश मोर्चा आंदोलन काढण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे। निश्चितच विकास, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।